श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जितेंद्र राठी, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जैतादेही, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती यांच्याशी महेश माथनकर यांनी साधलेला संवाद. लोकजागर या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. श्रोते, शाळा म्हणजे केवळ इमारत नसते, ती एक संस्काराची शाळा असते आणि त्या शाळेला घडवणारा शिक्षक म्हणजे समाजाचा खरा शिल्पकार असतो. आणि आज लोकजागर या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशा शिक्षकाला ज्यांनी आपल्या कल्पकतेने आणि समर्पणाने एका सरकारी शाळेला नावारूपास आणले आहे. आपल्या कार्यातून शिक्षणाला एक नवा अर्थ देणारा या शिक्षकाचे अनुभव नक्कीच प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायक असतील याबद्दल शंकाच नाही. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता जीवन घडवण्याचं एक साधन बनलं आहे. आज आपण भेटत आहोत अशाच एका शिक्षकाला ज्यांनी आपल्या कल्पकतेने आणि समर्पित प्रयत्नांनी एका सरकारी शाळेला नवसंजीवनी दिली आहे. शिक्षण क्षेत्रात केलेले त्यांनी विविध प्रयोग आणि उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे ठरले आहेत. चला त्यांच्या प्रवासाची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकूया. हे जे शिक्षक आज आपल्यासोबत आहेत, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही, तालुका चिखलदरा येथील जितेंद्र राठी सर. नमस्कार सर, आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर आणि धन्यवाद. सर, सगळ्यात पहिले माझा असा तुम्हाला प्रश्न आहे, जे जैतादेही शाळा आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, तर या सगळ्या प्रवासाबद्दल आपण बोलणारच आहोत. पण तुम्ही शिक्षक झाले किंवा शिक्षक पेशा निवडण्यामागे तुमची प्रेरणा काय होती, हा प्रश्न मला नक्कीच विचारायला आवडेल. सर, प्रेरणा म्हटलं तर माझे मोठे वडील दोन्ही डोळ्यांनी ते अंध होते आणि ते शिक्षक होते. एक अंध व्यक्ती डोळे शिक्षकांना शिकवतो हे मी लहानपणापासून बघत होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखं बनावं हा सर्वात मोठा माझा हेतू होता. आणि अनायशे परिस्थिती म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये आलो आणि रुळलोसुद्धा. सर, या शिक्षकी पेशांमध्ये तुम्ही कधी रुजू झाला? जुलै 97 माझी पहिल्यांदा तिवसा पंचायत समितीमध्ये पोस्टिंग झाली. अच्छा. आणि ही जी जैतादेही शाळा, ज्या शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल आज आपण बोलणार आहोत, तर या शाळेमध्ये तुम्ही कधी रुजू झाले? सर, या शाळेमध्ये मी 2019 जैतादेहीला आलो. तर हा जो 1997 ते 2019 पर्यंतचा जो प्रवास होता, हा अगदी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगाल? नक्कीच सर. जुलै 97 जेव्हा मी तिवसा पंचायत समितीमध्ये रुजू झालो, त्यानंतर एका वर्षानंतर भिवापूर नावाचं एक आदिवासी बहुलच गाव ते होतं. त्या गावामध्ये माझी पोस्टिंग झाली आणि तिथनं त्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, गावासाठी काय करता येईल हा प्रयत्न सुरू झाला. आणि जवळपास 2-3 वर्षांमध्ये आम्ही तिथे वेगवेगळे उपक्रम राबवलेत. त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातली पहिली भाषिक प्रयोगशाळा करण्याचा योग तिथे आला. अच्छा. त्यानंतर जी काही मंडळी, मुलं गैरहजेरीचं प्रमाण होतं, पण विविध उपक्रमामुळे विद्यार्थी शाळेमध्ये रुजायला लागले आणि मग विद्यार्थ्यांना शाळा आवडायला लागली. आणि आत्ताही ते मुलं माझ्या संपर्कात आहेत. त्यांना वाटतं की शिक्षक असावे, तर असं एक टीम म्हणून खूप छान काम आमचं भिवापूरला होतं. मग यानंतर तुमचा पुढचा काळ कोणता होता, कसा होता? त्यानंतर सर मग वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या आणि नंतर सर्वात महत्त्वाचं आयुष्याला एक वेगळं वळण देणारं काम म्हणजे आदरणीय नंदकुमार सर हे शिक्षण सचिव होते. आणि त्यांनी जेव्हा शिक्षण सचिव पदाचा प्रभार स्वीकारला, त्यानंतर मुंबईला MPSPमध्ये प्रतिनियुक्ती झाली आणि तिथनं संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करता आलं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आयुष्यातलं, ज्याला एक शिक्षक म्हणून समृद्ध होता आलं असं पण म्हणता येईल, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी गणित संबोध कार्यशाळा आम्ही डिझाईन केली. विद्यार्थ्यांना गणित दिसावं, कारण गणिताची भीती खूप जास्त आहे. नक्कीच. आणि ती भीती कमी करण्यासाठीचं मग वस्तुरूपामध्ये गणित कसं दाखवता येईल आणि अगदी बेरीज वजाबाकीपासून तर अपूर्णांकापर्यंतचा भागसुद्धा आम्ही दाखवायला लागलो. मुलांना ते दिसायला लागलं, शिक्षकांना दिसायला लागलं आणि एक विश्वास आला की चला गणित पण या पद्धतीनं शिकवता येऊ शकतं. सोबतच काही अधिकारी मंडळींना प्रशिक्षणाचे व्यवस्थापन म्हणजे प्रशिक्षण डिझाईन करायचं असेल किंवा प्रशिक्षक म्हणून मी काय करायला हवं आणि काय करायला नको, हे सुद्धा त्या प्रशिक्षणामधनं दिला गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं मित्रपरिवार त्या निमित्ताने जुळला गेला.
सर, आता आपण आपल्या मुख्य म्हणजे ज्या शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली, म्हणजे जी जैतादेवी शाळा आहे, जी जिल्हा परिषदची शाळा आहे, तर आपण त्या शाळेकडे आता वळूया. आता या शाळेमध्ये जसं तुम्ही सांगितलं की 2019मध्ये रुजू झाले, तर नक्कीच मला असं वाटतं की तेव्हाची तिथली परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक असेल असं म्हटलं तरी चालेल. तर जेव्हा तुम्ही तिथे सगळ्यात पहिले रुजू झाले आणि आज 2025मध्ये म्हणजे 6 वर्षाच्या कालावधीनंतर ही जी शाळा आहे याचं जे तुम्ही रूप पालटलं किंवा हे जे रूप बघताय, तर सुरुवातीला तुम्हाला अनेक आव्हानं आली असेल. तर ही तुमची आव्हानं कोणकोणती होती सुरुवातीच्या काळातली आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? 2019मध्ये मी त्या शाळेमध्ये रुजू झालो तेव्हा गणेश जामुनकर नावाचे मुख्याध्यापक, आता सध्या त्यांची बदली झालेली आहेत, ते होते. सर्वात महत्त्वाचा फायदा त्या सरांनी गावामध्ये त्यांचा संपर्क छान त्यांनी डेव्हलप केलेला होता. कारण एक आदिवासीच समाजाचे ते असल्यामुळे लोकांसोबतच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांना सहज समजू शकत होत्या, कारण कोरकू भाषेमध्ये बोलल्या जात होतं. आणि मग जेव्हा मी तिथे रुजू झालो, आम्ही एकमेकांसोबत चर्चा केली. शाळेचं आवार खूप 1.25 एकरचं होतं आणि तिथे बऱ्यापैकी गवत वाढत होतं. मग त्या गवताच्या ठिकाणी आपल्याला काही करता येईल का हा विचार केला. आणि जामुनकर सरांच्या डोक्यामध्ये 24/7 म्हणजे शाळा असायची आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जाणं येणं पण करायचं तर पूर्ण शाळेचा विषय असायचा. आणि गावातल्या पालकांना पण शाळा आपली वाटायला पाहिजे. मग फक्त शाळेपुरतं मर्यादित न राहता गावामध्ये काय करता येईल का हा पण विचार आम्ही केला. आणि मग अनायसे पालक संपर्क वाढला. पोरांचे उपस्थितीचं जे प्रमाण होतं ते पोरं उपस्थित राहायला लागले आणि पालकांचा पण आमच्यावरचा विश्वास वाढला. पालकांच्या छोट्या मोठ्या समस्या जर असेल तर ते सुद्धा शाळेमध्ये येऊन आमच्यासोबत चर्चा करत होते काय करता येईल. आणि शाळाचा विकास सोबत गावाचा विकास असं दोन्ही बाबी डोक्यात ठेवून आम्ही पुढे पुढे जात राहिलो. जेव्हा तुम्ही तिथे गेलात पहिले तर तेव्हा नक्की उपस्थितीबद्दल तुम्ही समाधानी होते का, की उपस्थिती फार कमी असायची? फार कमी नसायची, पण काही मुलं विनाकारण घरी राहायचे, कारण त्यांना असं नाही आलं तरी चालतं हा डोक्यात थोडासा भाव होता. पण आमच्या शाळेतून जेव्हा आम्ही घरी जायचो मुलांच्या, तेव्हा त्यांना लक्षात आलं की शिक्षक आपल्या घरापर्यंत येतात. मग पर्यायाने ते शाळेत यायचे. मग त्या मुलांना शाळा आवडली पाहिजे, मग त्यासाठी काय करता येईल. आमचं पुनर्वसन झालेलं गाव, त्याच्यामुळे या लोकांना शेती नाही, या लोकांना जमीन नाही, त्याच्यामुळे शेतीचा संबंध नाही, जमिनीचा संबंध नाही. मग शाळेतला एवढा मोठा परिसर आपल्याला यांना शेती म्हणून काही देता येईल का हा विचार केला. आणि मग सामूहिक शेती हे मुलं करायला लागले, म्हणजे गटशेती सामूहिक शेती ज्याला म्हणतो. त्यांनी छोटे छोटे प्लॉट घेतले, हे हमारा खेत, हे आमची शेती असं त्यांच्या डोक्यात आलं. आणि मग तिथे परसबाग निर्माण झाली, चांगल्या पद्धतीने परसबाग. आणि त्या परसबागेमध्ये निर्माण होणारा भाजीपाला हा शालेय पोषण आहारामध्ये येत होता. म्हणजे एक मुलांना शेती हा विषय आवडायला लागला, सोबतच त्या ठिकाणी उगवणाऱ्या जे काही पालेभाज्या होत्या त्या पोषण आहारामध्ये यायला लागल्या. म्हणजे सोबत पोषण पण वाढलं आणि मुलांची शाळेसोबतची अटॅचमेंट पण वाढली. आता सर आपण बोलूया तुमच्या वेगवेगळ्या प्रयोगांकडे. म्हणजे तुम्ही खूप सारे प्रयोग राबवले आहेत, त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगाल? सर, सर्वात महत्त्वाचं बरेचसे जसं मी आत्ता सांगितलं की आमच्या पालकांकडे जमीन नाही, त्याच्यामुळे ते काम करायसाठी बाहेरगावी जातात. बरेचसे पालक मग काय करतात की आपल्या मुलांना कोणत्या तरी नातेवाईकाकडे ठेवतात आणि 8 दिवसासाठी 15 दिवसासाठी त्याला पैसे पाठवतात. काही मुलांचे आईवडील घरी असतात. तर बरेचदा असं झालं की जे घरी असतात त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खायला वगैरे चाखायला मिळायच्या, पण ज्यांचे आईवडील जायचे थोड्याशा पैशामध्ये कसं भागवायचा आठवडा म्हणून ते खर्च करत नव्हते. तर एक सर्वात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा जेव्हा आम्हाला लक्षात आला की पोरं वेगवेगळी फळं खातात ज्यांची पालक घरी असतात आणि या पोरांना मिळत नाहीत. म्हणून मग फळांच्या जसं वेगवेगळ्या पार्टीज आपण बघतो तशा मग आम्ही आमच्या शाळेमध्ये फळांच्या पार्ट्या सुरू केल्या. मग कलिंगड असेल तर कलिंगडाचं, मग पोरांना कलिंगड कापून देणे. गजानन शनिवारे म्हणून मोठ्याचे एक उपक्रमशील शेतकरी आहेत, त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी होते. मग स्ट्रॉबेरी हे महागडं फळ, पण ते सुद्धा आमच्या मुलांना चाखायला मिळालं त्यांच्यामुळे. तर असे वेगवेगळे डोनर आम्हाला मिळायला लागले. मित्रपरिवारामध्ये आव्हान केल्या गेले, त्याच्यामुळे वाढदिवस जेव्हा साजरे करायचे ते आमच्या मुलांसोबत साजरे करायचे. त्यांचे लग्नाचे वाढदिवस असेल ते पण शाळेत साजरे होत होते आणि त्यामुळे मुलांना या गोष्टी चाखायला मिळाल्या, पोरांना आवडायला लागलं. मागच्या वर्षी गजानन भाऊंनी आम्हाला स्ट्रॉबेरी दिलं, तर स्ट्रॉबेरी नेहमी देतो, यावर्षी आपण स्ट्रॉबेरी शेक करूया. अच्छा. मग शाळेमध्ये येणे शेक करण्यामागचे 2 हेतू होते की उद्या जर एखाद्याला याच्यात व्यवसाय म्हणून जर विचार करायचा असेल तर तो व्यवसाय पण करू शकतो. बरोबर. म्हणून मग त्याला शेक करून देणे, पोरांनी तो आनंद घेणे. आणि जेव्हा पोरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो तेव्हा मग आम्हाला जास्त आनंद मिळतो आणि मग ती अटॅचमेंट वाढते. आत्ता तर पोरांचं असं झालं की सुट्टी जरी असली आणि शिक्षक शाळेत जर आला असेल तर त्याला सुट्टीचं देणं घेणं नाही. 10-20 पोरं सहज जमून जातात ज्यांना माहीत पडलं. म्हणजे जेव्हा शिक्षक तेव्हा शाळा.
असं एक वातावरण आमच्या शाळेतलं तयार झालेलं आहे. सर, तुम्ही उन्हाळ्यामध्ये बीज संकलनाचा एक उपक्रम राबवता, म्हणजे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन. तर हा उपक्रम काय असतो? सर, बीज संकलनाचा उपक्रम असा झाला की 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेबांची जयंती होती. ती आम्ही शाळेमध्ये साजरी केल्यानंतर काही मुलांनी सहज बीज आणले होते सोबत. तर ते बीज बघून आपल्याला असं वाटलं की बरेचसे दुर्मिळ रोपं झाडं आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये आहेत, यांचं जर आपण संवर्धन केलं, कारण काही जरी केलं तर वृक्षारोपण हा खूप कळीचा मुद्दा आहे आणि तो वाढायला पाहिजे. म्हणून मग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून रोज सकाळच्या शाळा असायच्या, तर एप्रिल महिन्यामध्ये जवळपास अभ्यासक्रम वगैरे पूर्ण संपलेला असायचं, परीक्षा संपलेल्या असायच्या, तर सकाळी 15-20 मिनिटाच्या अंतरामध्ये जाऊन काही बीज संकलन आम्ही केलं. आणि खरं बीज संकलन सुरू झालं 1 मेपासून. 1 मेला शाळांना सुट्टी लागली. आम्ही झेंडावंदन केलं आणि तिथनं पूर्ण परिसरामध्ये, बाजूलाच धरण आहे जैतादेवीचं, त्या धरण परिसरामध्ये आम्ही बीज संकलनासाठी गेलो आणि मुलांना आनंद वाटला. मुलांना झाडांची ओळख पटायला लागली, मुलं वेगवेगळे बीज बघायला लागले. आणि जेव्हा मुलं गावाला जरी गेली तर तिथनं ते आम्हाला व्हॉट्सअप कॉल करायचे किंवा फोटो पाठवायचे की सर हे बीज जमा करायचं. कारण आम्ही त्यांना सांगितलं होतं की बी जमा करायचे असेल तर फक्त देशी झाडांची, विदेशी नाही. त्यामुळे आपण केलेलं बी योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्यासाठी ते आम्हाला फोन करायचे. अच्छा. आणि संपूर्ण परिसरामध्ये मग जिथे शिक्षक म्हणून मी बाहेर जात असेल, बाहेरगावी जात असेल, विद्यार्थी बाहेरगावी जात असेल, आमच्या मित्रपरिवारामध्ये एक जाणीव फाउंडेशन म्हणून धामणगाव गडीला काम करतं, त्यांच्यासोबत पण आम्ही जुळलं. त्याच्यातली जी मित्रमंडळी आहे ती बाहेरगावी जात असेल तर ते बीज संकलन करायचे आणि द्यायचे. तर ते मागच्या 4 वर्षापासून हे बीज संकलनाचं सुरू आहे. जवळपास यावर्षी आम्ही 144 प्रकारचे बीज जमा केले. 144 वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामध्ये दुर्मिळ बरेचसे, मग अगदी गडचिरोलीला गेला असेल तर ब्रह्मपुरीवरनं, गडचिरोलीवरनं असं पण जमा केले. आणि जवळपास 200 ते 300 प्रकारचे वेगवेगळ्या बीज संकलन आपण केलं. आणि हे संकलन केलेलं त्याच्यामध्ये विद्यार्थी रोपवाटिका करतात. दरवर्षी 1000-1500 रोपं ते बनवतात. मग जे शाळेमध्ये व्हिजिटला येतात त्यांना ते वृक्ष आपण भेट देतो. सोबतच यावर्षी आम्ही सामाजिक वनीकरण, वन विभाग यांना पण जमा केलेल्या बरेचसे दुर्मिळ ज्या बिया होत्या त्या आपण दिलेल्या आहेत. म्हणजे बघा, सामाजिक वनीकरण असेल किंवा वन विभाग असेल, अशा इतर सरकारी विभागांना सुद्धा तुम्ही दुर्मिळ, म्हणजे तुम्ही जमा केलेले हे जे 100 वेगवेगळ्या जातीचे, देशी जातींचे, महत्त्वाचं म्हणजे हे जे बीज आहे ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले. म्हणजे नक्कीच वृक्ष संपदा वाढायला मोठा हातभार लागला असेल. श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती येथील प्रयोगशील शिक्षक आणि ज्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे किंवा वेगवेगळ्या प्रयोगांनी त्यांची शाळा नावारूपास आणलेली आहे. म्हणजे अतिशय छोटी शाळा होती, पण आज एका मोठ्या स्तरावर गेली असं म्हटलं तरी चालेल. तर त्या शाळेचे सहाय्यक शिक्षक जितेंद्र राठी सर आज आपल्यासोबत आहेत आणि त्या शाळेत जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. सर, तुम्ही एक शुभेच्छा पत्रांचा सुद्धा एक उपक्रम राबवला होता, ज्याच्याबद्दल आम्ही सुद्धा ऐकलं होतं. हा उपक्रम कसा होता आणि काय होता? सर, हा उपक्रम असा होता, पत्रमैत्री म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं होतं. भिवापूरमध्ये असताना सुद्धा ते मी राबवलेला होता आणि तो इथेच कंटिन्यू आम्ही तो केला. त्यामागचं आपल्यापर्यंत जे काही पोस्टातनं पत्र येतात ती कशी येतात हे मुलांना कळायला पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता आणि त्याला पत्रमैत्री म्हटलं. तर माननीय राष्ट्रपती महोदयांपासून तर अगदी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांपर्यंत आम्ही दिवाळी आणि नवीन वर्षाला ती शुभेच्छा कार्ड पाठवतो. पोस्टामधनं 50 पैशाचं जे कार्ड येतं त्याला विद्यार्थी कार्यानुभवामध्ये रंगवतात. म्हणजे एक कार्यानुभव हा विषय झाला, चित्रकला तिथनं डेव्हलप झाली मुलांची. आणि सोबत फक्त पत्ते टाकायचं काम आम्ही करतो, कारण मुलं जेव्हा लिहितात काही चुकवण्याची शक्यता असते, म्हणून पत्ते आम्ही लिहितो आणि ते माननीय महोदयांपर्यंत पोहोचायचं काम करतो. काही जणांना ईमेल पण पाठवतो. बरेचशा मान्यवरांची ती पत्र येतात, मुलांना मग ते पत्र वाचून दाखवतात. आपण पाठवलेलं पत्र योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं जे आपल्याला प्रतिसाद मिळतो ते मुलांना आवडतं आणि मग तो व्यवहार कसा होतो, पत्र कुठून कसं गेलं असेल, आपण कुठे टाकलं, ही सर्व चर्चा मुलांसोबत होते. आणि अनायशे, कारण पोस्टकार्ड सहसा आता बंद झाल्यासारखी आहेत, कुणी वापरत नाही. 2 ते 3 वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसमधनं ती आम्हाला जमा करावी लागली तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. पण ती तिथपर्यंत पोहोचली आणि मुलांना ते कळलं आणि मुलांना मजा येत होती. सर्वजण आम्ही बसून अगदी जे वेगवेगळे विदेशी दूतावास आहे आपल्या इथे, 28 दूतावासांना आपल्या विद्यार्थ्यांनी पत्र पाठवलेली होती.
आणि बऱ्याच जणांची उत्तरं पण आले असतील. बऱ्याच जणांची उत्तरं पण आले सर. इतक्या मोठमोठ्या व्यक्तींकडून तुम्हाला उत्तरं आली तर हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक म्हणजे अवर्णनीय आनंद म्हटलं तरी चालेल. बिलकुल सर. आता अजून मला सांगाल की वेगवेगळ्या क्षेत्रातली बरीचशी मंडळी आज तुमच्याकडे भेटी द्यायला येतात, म्हणजे शाळेला भेटी द्यायला येतात आणि तिथलं जे प्रयोग सुरू आहे त्याबद्दल जाणून घ्यायला. तर आतापर्यंत असे कुठल्या कुठल्या अशा मंडळींनी भेट दिली आहे किंवा पर्यावरण क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी आहेत इथे सर? एक तर आपण थोडं जैतादी पॅटर्नचं जे हे बघतोय इथे, या शाळेला मनरेगा विभागामधून एक नियोजन झालं. माननीय गटविकास अधिकारी प्रकाश पोळ सर होते. अच्छा. त्यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि शाळेतलं म्हणजे वृक्षारोपण आम्ही आधी केलं, पण शाळेला पाण्याची समस्या होती, पाणीच नव्हतं. मग सरांना संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला शाळेत येऊन ते बघता येईल. आम्ही जो काही आतापर्यंतचा खर्च केला होता, सरांनी भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर हे खर्च करायची गरजच नाही, हा खर्च मनरेगामधनं करता येऊ शकतो. तोपर्यंत आम्हाला शिक्षक मंडळींना मनरेगा हा माहीतच नव्हतं. तर मग मनरेगामध्ये जी काही 262 कामं आहे त्याच्यामधली 13 कामं अशी जी स्पेशली शाळा आणि अंगणवाड्यांसाठी करता येतात. अच्छा. आणि त्याचं ते नियोजन केलं गेलं. त्यानुसार मग शाळेमध्ये वृक्षारोपण केलं गेलं. वृक्षारोपण करत असताना आम्ही हा प्रयत्न केला की कुठलीही झाडं लावण्यापेक्षा फळं झाडं लावायची, जेणेकरून 2 हे होतात, मुलांना पण फळं खायला मिळतील आणि उद्या शाळा जास्त फळं झाडं झाली तर विक्री करून शाळेला आर्थिक हातभार लागेल. आणि तिथनं मग वृक्षारोपण केलं गेलं. आता सध्या शाळेमध्ये जर विचार केला तर जवळपास 1000 झाडं आहेत. बापरे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्हेरायटी ज्याला म्हणतो ते 130-40पेक्षाही जास्त प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत. त्याच्यामध्ये औषधी वनस्पती आहेत, फळं झाडं आहेत, दुर्मिळ आहेत. आणि हा मेसेज वेगवेगळ्या लोकांपर्यंत सहज पोहोचला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून, सोशल मीडियामधनं. आणि मग 2 म्हणजे जैतादी पॅटर्न बघायला येणारी अधिकारी मंडळी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने येणारी पर्यावरण प्रेमी, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे काही पर्यावरणासंदर्भात काम करणारी मंडळी, त्यांचा अभ्यास दौरा शाळेमध्ये झाला. त्यांनी शाळेचा अभ्यास दौरा करून मग मेळघाट अभ्यास दौरा असं त्यांनी ते केलं. त्यामुळे एक फायदा असा झाला की मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढायला लागला, वेगवेगळी मंडळी यायला लागली, त्यांच्यासोबत चर्चा व्हायला लागली आणि मग मुलं उत्तर द्यायला लागली. आता शाळेच्या परिसरामध्ये असणारी बरीचशी झाडं, म्हणजे सर्व झाडांची सर्वजण नाव सांगतील असं नाही, पण बरीचशी मुलं त्या झाडांचा उपयोग सांगतात, त्या झाडांची नावं सांगतात. आणि परिसरामधले जे काही फळं येतील ते मुलं पिकेपर्यंत, जोपर्यंत ते पडणार नाही असं त्यांना वाटतं तोपर्यंत हात पण लावत नाही. ते सरांना विचारतात की सर आता खायचं का, आणि मिळून खातात. म्हणजे एक विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दलची जी काही आपुलकी आहे ती सहभाग तो वाढायला लागला. तो सर्व या प्रकारामुळे शक्य झाला. तर अगदी नागपूरच्या आयुक्त होत्या, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे मॅडम, त्या येऊन गेल्यात. मिताली सेठी मॅडम आधी इथेच SDM म्हणून होत्या, पण नंतर चंद्रपूरमध्ये CEO म्हणून गेल्या, त्या मॅडम पण येऊन गेल्यात. दिल्लीवरनं पण काही केंद्राचे सचिव वगैरे, काही जणांची नावं आम्हाला माहीत आहे, काही जणांची होत नाही, पण अशी दिल्लीची मंडळी वगैरे पण आली. आणि प्रत्येक वेळेस आमचा प्रयत्न असा होता की शाळेविषयीची जे काही आहे आणि गावाविषयीचं, सर्वात महत्त्वाचं आम्हाला गाव डेव्हलप करायचं आहे, कारण त्यांच्या वेगवेगळ्या समस्या. तर मग त्या निमित्ताने लोकांचा पण फायदा व्हायला लागला. माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम या पण आमच्या शाळेमध्ये येऊन गेल्यात. म्हणजे असे वेगवेगळे अधिकारी येऊन गेलेत. त्याच्यामुळे आमचं समृद्ध होणं होत गेलं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे की सर, हा जो जैतादेही पॅटर्न तुम्ही राबवला, म्हणजे तुम्ही मनरेगामार्फत ही जे कामं केली, तर हा एक पॅटर्नसुद्धा तयार झाला ज्याला जैतादेही पॅटर्न असं म्हटलं जाते. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शासनाने सुद्धा एक निर्णय निर्गमित केला की असा पॅटर्न राबवता येऊ शकतं, ज्याला जैतादेही पॅटर्न म्हटलं आहे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारे आपल्या गावाची सुद्धा ओळख झाली. सर, नुकताच आमच्या असं सुद्धा निदर्शनास आलं होतं की तुम्ही आपल्या शाळेमध्येच एक विद्यार्थ्यासोबत मिळून पार्टी केली होती, ज्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या समाविष्ट केल्या होत्या, त्याची छानपैकी भाजी बनवली होती आणि तुम्ही इतरांना पण सुद्धा तिथे आमंत्रित केलं होतं. तर हा जो उपक्रम होता हा काय होता, कसा होता? सर, आमच्या परिसरामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या रानभाज्या येतात आणि रानभाज्या खाल्ल्या पाहिजे, कारण त्या खूप पौष्टिक असतात. वर्षातनं पावसाळ्यामध्येच त्या येतात. बरोबर. आणि खूप सारी मंडळी त्याला, खूप जणांची त्यांची आवड पण असते. म्हणून मग मागच्या वर्षी आम्ही रानभाजी महोत्सव आयोजित केला, तर तो थोड्या प्रमाणामध्ये होता. आमच्या जवळची जी काही मंडळी त्यांना 25-30 मंडळींना बोलावलं होतं.
आणि त्यांना तो उपक्रम आवडला, कारण जवळपास परिसरामध्ये 10 ते 12 प्रकारच्या रानभाज्या ज्या काही येतात त्या आणणे, त्याचं भाजी करणे, आणि सर्वात महत्त्वाचं की रानभाजी जर चाखायची असेल तर स्थानिक मंडळीकडून चाखायची. ते ज्या पद्धतीनं, म्हणजे आपण जर केलं तर मसाले भरपूर असतात, कमी मसाल्यामध्ये ती योग्य कशी होईल, चविष्ट कशी होईल, हा असल्यामुळे आमची जी, ज्याला आम्ही अन्नपूर्णा म्हणतो, रमुतीबाई, तिला सांगितलं की आपण असं करणार. त्या बाईने अंगात ताप असताना, फणफणत असताना रानभाज्या केल्या, नंतर बाकी मंडळींनी मिळून पोळ्या वगैरे केल्या. पण ती ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली, आणि मुलांना माहीत होतं कुठल्या, तर मुलांनी वेगवेगळ्या परिसरामध्ये असलेल्या रानभाज्या गोळा केल्या, त्याला व्यवस्थित स्वच्छ केल्या, आणि जी काही मंडळी होती ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं त्या मंडळींना ते खूप आवडलं. आणि या निमित्तानं आम्हाला रानभाज्या चाखायला मिळाल्या, कारण रानभाजी महोत्सव फक्त रानभाज्या बघण्याऐवजी त्या पोटात गेल्या तर किती उपयोग होईल हा विचार करून, आणि येणाऱ्या पाहुण्यांना आणि मग आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्वांनी मस्त यथेच त्याच्यावर ताव मारला, आणि मुलांना ते आवडलं. त्यानिमित्ताने तुमच्या पाहुण्यांना सुद्धा रानभाजी कळल्या, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा रानभाज्यांची ओळख निर्माण झाली. नक्कीच सर. सर, आता जो काळ आहे जिथे सध्या डिजिटल या गोष्टीला फार महत्त्व दिलं जाते, तर हे डिजिटल शिक्षण किंवा तंत्रज्ञानाचा सुद्धा आपण वापर करता का, आणि जर करत असाल तर तो कसा करता? सर, सर्वात महत्त्वाचं, जैतादी ही शाळा पर्यावरणप्रेमी शाळा म्हणून थोडीशी नावारूपाला आलेली आहे. जेव्हा मी रुजू झालो तेव्हा आमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर होतं, पण कॉम्प्युटर नव्हतं किंवा कुठलंच आहे. म्हणून मग मी काय केलं, पहिल्यांदा लॅपटॉप खरेदी केला स्वतःच्या याच्याने, आणि तो शाळेसाठी वापरायला लागलो. मुलांना प्रोजेक्टरवर वेगवेगळे चित्रपट बघणे, वेगवेगळे जे काही स्लाईड्स पाहणे किंवा फोटोज पाहणे आणि अभ्यासक्रम पाहणे हे आवडायला लागलं. आणि ते खूप दिवसाचं स्वप्न होतं की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर असायला पाहिजे. तर मी बऱ्याचशा लोकांना, कारण आमच्या गावातली मंडळी कुठल्याही प्रकारची लोकवर्गणी पैसा म्हणून देऊ शकत नाही, श्रम देऊ शकतात. श्रम किती आहे तर शाळेमध्ये श्रमदान करण्यासाठी मंडळी असतात, पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे मग जे काही आर्थिक स्थैर्य पाहिजे ते इतर मंडळीकडनं, मग जे आपली मित्रमंडळी असेल किंवा NGO असेल त्यांच्याकडनं आपण ते घेतो. तर प्रणव सोनटक्के सर SBIचे होते, त्यांना तिथपर्यंत त्यांना सांगितलं. त्यांचा आनंद ज्योती फाउंडेशन आहे, तर त्यांनी मागच्या वर्षी आपल्या मुलीचा वाढदिवस शाळेमध्ये साजरा केला आणि 2 संगणक संच दिले. आत्ता डिजिटल ऑथराईज झाली असं म्हणायला हरकत नाही ती शाळा. आणि मुलं कोणताच कॉम्प्युटर शिक्षक नाही, पण मुलांनी ते कॉम्प्युटर स्वतः ओपन करणे, स्वतः ते हँडल करायला लागले, म्हणजे ती सर्वात मोठी योग. आम्ही बऱ्याच वेळ थोडा वेळ थांबतो, काही गोष्टी त्यांना जर वाटल्या तर पुरं हँडल करायला लागल्या, त्याचा उपयोग व्हायला लागला. मागील या 5-6 वर्षामध्ये जवळपास 20 ते 25 लाखाच्या वरचा लोकसहभाग वेगवेगळ्या पद्धतीने, अगदी सोलर शाळापासनं तर आम्ही तो मिळवलेला आहे. बऱ्याचशा लोकांकडनं ती मागणी करूनच, आणि भरपूर लोक डोनर आत्ता आम्हाला द्यायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे शाळा समृद्ध व्हायला लागलेली आहे. अतिशय छान. सर, आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतो आहे. तर तुमचे इतके सगळे उपक्रम बघितले आणि त्याबद्दल आम्ही ऐकलं, तर जाता जाता आमच्या श्रोत्यांना, म्हणजे आज हा जो कार्यक्रम जे काही श्रोते ऐकत असतील तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सर, सर्वात महत्त्वाचं, मी तर आता मेळघाटमध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळे जी मंडळी मला ऐकत असेल त्यांनी मेळघाटामधल्या लोकांना जेवढं सहकार्य करता येत असेल, मग ते शिक्षक असो, विद्यार्थी असो की पालक असो, त्यांना आपल्याकडे बऱ्यापैकी आपण आर्थिक समृद्ध आहोत, त्यांच्यासाठी काही करता येईल. आणि जिल्हा परिषदच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याचशा जणांचा थोडासा नकारात्मक आहे. वेगवेगळी कारणं पण असतील असं नाही, पण ज्या शाळा आपल्या मेहनतीनं, शिक्षक मेहनतीनं काम करत आहेत, त्यांच्या जर पाठीशी तुम्ही उभं राहिलात त्यांना पण छान वाटेल. तर त्यामुळे सर्वांना विनंती असेल की शक्य असेल तर जेवढी काही मदत करता येत असेल या मंडळींना करा, त्यांना बऱ्यापैकी गरज आहे. नक्कीच सर, अतिशय छान उपक्रम, वेगवेगळे प्रयोग, नवनवीन प्रयोग करून, आणि महत्त्वाचं म्हणजे की सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना सोबत घेऊन तुम्ही हे सगळे उपक्रम राबवता, प्रयोग करता, ज्यामुळे तुमची शाळा एक चांगली नावारूपास आलेली आहे. आमच्याकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती तुमच्या शाळेची घडत राहो या शुभेच्छासह मी आता या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात जितेंद्र राठी, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती यांची ममेश माथनकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं श्यामली देशमुख यांचं, तर तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी.